आपण कलश पूजन जे करतो, प्रत्येक कुठलाही विधी असू दे किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असू दे, त्याच्यासाठी आपण जे कलश पूजन करतो, ते कशासाठी आणि का करायचं आणि कसं करायचं? त्याची थोडक्यात माहिती. शास्त्राचं वचन असं आहे की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करतो किंवा काय करतो तेव्हा कलश पूजन कशासाठी, तर कलशाचं वर्णन करत असताना शास्त्र काय सांगतात की कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाश्रितः, मूले तत्र स्थितौ ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृतः, कुक्षे तु सागरः, सर्वे सप्त दीप वसुंधरः, ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्ववर्णः, अंगेश सहिता सर्वे कलशंतो समाश्रितः. कलशामध्ये काय काय आहे, तर सगळ्या वेदांचं शास्त्राचं पुण्य. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र, मुले तत्र कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश मातृगण, सगळ्या वेदांचं महापुण्य त्या कलशामध्ये साठतंय. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतन या सगळ्या नद्यांचं पवित्र तेज त्या पाण्यामध्ये सामावलं जातं या मंत्रांद्वारे. म्हणून कलश पूजा करत असताना कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेशची पूजा केल्यासारखं त्रिदेवांची पूजा, मातृगणांची पूजा, समुद्राची नद्यांची पूजा केल्याचं पुण्य मिळतंय. म्हणून आपण त्याच्यात तुळस बेल दुर्वा अक्षता फूल आंब्याची पानं नारळ घालून कलशाची पूजा करतो. कुठल्याही शुभ कार्यामध्ये वास्तुशांती असो, कुठलीही नवीन गोष्ट, भाड्याचं घर घेताना, नवीन दुकानाचं उद्घाटन करताना तेवढ्यासाठी कलश पूजन केलं जातंय. प्रामुख्यानं कलश पूजन करावं. श्री स्वामी समर्थ.